परिसरातील चौकात उभारण्यात आलेल्या लोकमान्य टिळक यांच्या स्मारकाची अत्यंत दुरावस्था झालेली असल्याने लोकमान्य टिळक यांचा घोर अवमान होत आहे। या गंभीर बाबीकडे मनपा लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। येत्या जुलै महिन्यामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती आहे। दरवर्षी उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येते। असे असताना मात्र या स्मारकाची दुरावस्था झाली असल्याने लोकमान्य टिळक यांचा घोर अवमान होत आहे। सदर स्मारकाचे मनपाने सुशोभीकरण करावे या संदर्भात मनसेच्या वतीने अनेक वेळा मनपा आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले, परंतु याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे। सदरची बाब अत्यंत गंभीर असून स्मारकाचे त्वरित सुशोभीकरण करावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेच्या विरोधात मनसे स्टँडले आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। मनसेचे माजी अध्यक्ष बंडू देशमुख व उल्हासनगर शहराचे मनसेचे नेते शैलेश पांडव यांनी मनपा आयुक्त अजीज शेख यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे। उल्हासनगर 5 परमपूज्य चालिया मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रवेशद्वारासमोर बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक आहे। त्या स्मारकाचं अत्यंत एवढी बिकट अवस्था झालेली आहे। तिथं पक्षाची विष्ठा, त्याच्यानंतर धूळ, माती असे पुन्हा घाणीचं साम्राज्य आजूबाजूला, त्याच्यामुळं त्या बाळ गंगाधर टिळक यांचं जे स्मारक आहे त्यांचे एकदम वाईट परिस्थिती आहे। तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची ही मागणी आहे की लवकर त्या ठिकाणी असलेले जे स्मारक आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण करावे, ही आमची मनसेतर्फे विनंती आहे। येत्या 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम चालू नाही झालं तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडू आम्ही।